मुलीत मनसेने मात्र बाजी मारली. भारतीकडे काहीतरी अपडेट आहे. भारती, एक तर मी अपडेट सांगणारच आहे, मात्र मी सांगू इच्छिते की सगळ्यात योग्य आणि सगळ्यात अचूक निकाल आपल्याकडे येतात आहेत. जे घडतं आहे मतमोजणी केंद्रावर ते आपण दाखवतोय आणि तेच निकाल आपल्याकडे येतात आहे. हे आपण वारंवार नमूद करायला हवं की योग्य पद्धतीचे निकाल आहे. आता मी MMR कडे वळते. आता सांगितल्याप्रमाणे मीरा भाईंदर खरं तर 1 तास उशिरा मतमोजणी सुरू झाली होती. कप्तान मलिक पराभूत झालेले आहेत. एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांचा पराभव झालाय. कप्तान मलिक हे खरं तर सिटिंग नगरसेवक होते आणि नवाब मलिकांच्याच घरामध्ये 3-3 तिकीट का यावरनं बराच वाद झालेला होता, पण कप्तान मलिक यांचा पराभव झालाय. नवाब मलिकांचे बंधू अश्विन, आपण MMR बद्दलच बोलतो आहे ज्ञानदा, आणि मी तेच सांगते की मीरा भाईंदरमध्ये 12च फक्त कल आलेले आहेत भाजपच्या बाजूने, मात्र त्यातलेही 8 विजयी झालेले आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये खूप हळू चाललेली आहे प्रोसेस, मात्र तिथे मनसेचा पहिला विजय झालेला आहे आणि ठाण्यात आता बऱ्यापैकी आपल्याला शिवसेना आणि भाजपच्या आघाडीला यश मिळताना दिसतंय. खरं. त्यामुळे हे आताचे कल आहेत, आताचे आघाडी किंवा आकडेवारी जसं भारतीने सांगितलं. ठाण्यामध्ये भाजप 10, मुंबईचा अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुसंडी पाहायला मिळते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 13 उमेदवार अहिल्यानगरमध्ये विजयी झाल्यात. पण या सगळ्यामध्ये ABP माझाच्या प्रेक्षकांना आपण जे सातत्यानं सांगतो ती गोष्ट महत्वाची आहे. संभाजीनगरमध्ये भाजप 18 जागांवरती विजयी झाला. या अपडेट नंतर एक महत्वाची अपडेट, मुंबईचा खरा निकाल, मुंबईचा अचूक निकाल, मुंबईचा परफेक्ट निकाल हा तुम्ही फक्त ABP माझावरती पाहताय. तुम्हाला असं वाटत असेल की इतकं संथगतीनं आकडे पुढे का सरकतात, कारण मुंबईची मतमोजणीच टप्प्याटप्प्यानं होते. मुंबईचे सगळे EVM मशीन एका वेळेला उघडले गेलेले नाही आहेत. 227 जागात मुंबई महानगरपालिकेत टप्प्याटप्प्यानं मतमोजणी होणार आहे. 85 जागांचे खरे अचूक निकाल, अचूक कल ABP माझावरती तुम्हाला दिसत आहेत. आणखी एक मुद्दा, जे इतर चॅनेल्सवरती आकडे दाखवले जात आहेत ते आकडे अर्थातच जास्त आहेत. जर अश्विन मतमोजणीत 85 जागांची सुरू आहे तर कल त्यापेक्षा अधिक आकड्यांचे कसे असू शकतात, हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे ABP माझावरती सगळ्यात परफेक्ट, सगळ्यात अचूक, सर्वात वेगवान निकाल आपण पाहू शकतो. काही अपडेट आपण प्रेक्षकांना सांगूया. कल्याण डोंबिवली मनसेने पहिला विजय, जसं आपण मगाशी सांगितलेलं होतं, प्रल्हाद म्हात्रे जिंकलेले होते मनसेचे, ज्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये अकाउंट ओपन केलंय मनसेचं. अन्य ठिकाणचे अपडेट देखील येत आहेत. मीरा भाईंदरमध्ये भाजपचे 8 उमेदवार विजयी झाले. चलो आ जाओ. तेजस्वी घोसाळकर यांनी विजय मिळवलेला आहे. भिवंडीमध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी झाले. हे त्यांचं पॅनल असणार आहे, कारण यावेळेला प्रभाग पद्धती मुंबई वगळता इतर सर्व महानगरपालिकांमध्ये होती. तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया आपण मगाशी बघितली. तेजस्वी घोसाळकर, अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर एक सहानुभूतीची मोठी लाट त्यांच्या पाठीशी आपण पाहिली. त्यांचं स्वतःचं सुद्धा काम अर्थात त्यांच्या वॉर्डामध्ये होतं. त्या शिवसेनेच्या खरं तर पहिल्या उमेदवार नगरसेविका, पण त्यानंतर त्या भाजपमध्ये आल्या आणि भाजपमधनं प्रभाग क्रमांक 2 मधनं त्यांना तिकीट मिळालं आणि 2 मधनं त्या विजयी झालेल्या आहेत. मुंबईचा खरा निकाल, खरा कल फक्त ABP माझावरती आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा बहुतेक तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया ती आपण जाणून घेऊया. तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया. ही प्रतिक्रिया अर्थात आपण पुन्हा बघणार आहोत. अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 13 उमेदवार विजयी झालेत. ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिंदेचे शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी होतानाचं चित्र आपण पाहतोय. खऱ्या फाईट ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. आपला काही मोठा विजय 10,000 काय सांगाल, किती आनंद होतो? खूप जास्त आनंद होत आहे आणि बालेकिल्ला होता आहे आणि तो असाच राहणार. आणि ह्याच्यापेक्षाही ह्याच्या पुढे कोण उभं राहील अपोजिशनला ते विचार करून उभं राहतील. ही मतं विरोधी उमेदवाराला घेता आली नाही. 10,000हून अधिक मतांनी तुमचा विजय झालाय. भाजपच्या पहिल्या विजय उमेदवार आहात तुम्ही. बरोबर, कारण आम्ही कधी टीका केली नाही कुणावरती. आम्ही फक्त विकासाच्या कामावरती बोललो आणि त्यामुळे विकासाच्या कामावरतीच आम्हाला वोटिंग मिळालेली आहे. श्रेय कोणाचं आहे? तुम्ही भारतीय जनता पार्टीचे. सुरुवातीला जे तुमच्यावर टीका केलेली, फोटो वापरू नका असं देखील सांगितलेले आहे. त्याचं उत्तर हेच आहे ना. त्याचं उत्तर सर्टिफिकेट घेऊ दे.
राष्ट्रवादीचे आणि मानखुर्द मधलं भाजपचे नवनाथ बल हे सुद्धा विजयी झालेले आहेत. भाजपचे नवनाथ बल